नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 7 प्रकरण 9 दशांश पूर्णांक आणि त्याच्या उदाहरण संग्रह 38. त्याच्यातला पहिला प्रश्न. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला इयत्ता 5वी पासून ते 10वी पर्यंतचे सर्व सराव संच बघायला भेटतील. चला तर सुरुवात करू. काय आहे? खालील अपूर्णांक वाचा आणि प्रत्येक अंकांची स्थानिक किंमत लिहा. पहिले तर वाचू आपण. काय? 6 चिन्ह 1 3 असं आहे, तर ते वाचणार कशा आपण? 6 दशांश चिन्ह 1 आणि 3 असं आपण ते वाचणार आहोत. तर प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहा. दशांश चिन्हानंतर डाव्या बाजूला 6 कुठे आहे? एकच अंक आहे, म्हणून 6 हा काय आहे? तर एकक स्थानी आहे, म्हणून एकक. तर त्याची किंमत काय असेल? तर 6 गुणिले 1 बरोबर किती येणार आहे? 6. 1 हा काय आहे? तर दशांशमध्ये आहे, दशांशमध्ये आहे. तर त्याची स्थानिक किंमत, आपल्याला स्थानिक किंमत विचारलेली आहे, म्हणजेच काय? 1 गुणिले दशांश चिन्हानंतर 1 आहे, म्हणून 1 छेद किती येतोय? 10. तर दशांश चिन्ह किती येणार आहे? 0.1. कोणाची किंमत? या 1ची. आणि 3ची जर विचारली आहे तर काय? दशांशाला आता शतांश, ह्याला काय सांगतात? शतांश. शतांश म्हणजेच किती? 3 गुणिले 1 छेद दुसऱ्या स्थानावर आहे, म्हणून एकावर किती शून्य घ्यायचे? 2. म्हणजेच किती? जर गुणाकार केला तर 3/100 येतोय आणि दशांश चिन्हानंतर डावीकडे 2 अंक सरकवायचे, म्हणजेच किती? 0.03 इतकं येणार आहे. म्हणजेच या 3ची स्थानिक किंमत किती? 0.03. 1ची स्थानिक किंमत 0.1 आणि 6ची स्थानिक किंमत 6. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न दुसरा. तर काय? खालील अपूर्णांक वाचा. तर वाचू आपण. काय? 48 दशांश चिन्ह 8 आणि 4. तर वाचू आणि लिहू पण आपण. वाचता वाचता लिहू. काय आहे? 48 दशांश चिन्ह 8 आणि 4 हे असं वाचतात. तेच मी लिहिलं सुद्धा. तर सुरुवातीचं आपण 4 कुठे आहे? तर दशक स्थानी आहे. दशक स्थानी आहे, म्हणून तो कसा लिहिणार? 4 गुणिले किती? 10. म्हणजेच किती येणार आहे? 40. 40 ही काय झाली? त्याची स्थानिक किंमत. कोणाची? या 4ची. हा एकक दशक स्थानी 4 आहे, म्हणून 8 हा कुठे आहे? एकक स्थानी आहे. तर त्याची किंमत काय येणार आहे? 8 गुणिले 1 बरोबर किती येतो? 8. म्हणजेच 8ची स्थानिक किंमत किती आहे? 8. का? कारण की एकक स्थानी आहे. त्याच्यानंतर 8 हा कुठे आहे? परत दशांशमध्ये आहे. दशांशमध्ये आहे, म्हणून 8 गुणिले 1 छेद एकच डिजिट आहे. दशांश चिन्हानंतर एक अंक आहे, म्हणून 10 घेतात. आणि किती? 8 छेद किती होतात? 10 बरोबर किती? 0.8 होतात. आणि 4 म्हणजेच शतांश. काय येतोय? शतांश. 4 गुणिले 1 छेद किती? दुसऱ्या स्थानावर आहे, म्हणून एकावर 2 शून्य, म्हणजे 4 छेद किती येतोय? 100. आणि येणार किती आहे? 0.04. 2 नंतर 2 डिजिट घेऊन डावीकडे दशांश चिन्ह द्यायचा, म्हणजेच किती येणार आहे? 0.4. किंवा कसं येतंय तेही बघा. 4/100. 4ला 100ने भाग जात नाही, म्हणून आपण या 4ला भाग देऊ 100ने. जातोय का? भाग नाही, म्हणून 0 घेतला तरी नाही जात. मग 0 घेऊन जातोय का? तर इथे 0 घ्यावं लागेल, म्हणून दशांश चिन्ह घेतला आणि 0 घेऊन किती? 100 चोक 400, म्हणून उत्तर किती येते? 0.04. प्रश्न तिसरा. काय दिलेलं आहे? 72 दशांश चिन्ह 05. ते लिहिणार कशा आपण? 72
72.0 आणि 5 हे असं वाचतात. तर 7चं आपण स्थानिक किंमत लिहू. 7 कुठे आहे? तर दशक स्थानी आहे. कुठे आहे? दशक स्थानी. म्हणून 7 गुणिले किती? 10 घेणार. 10 हे दशक आहेत म्हणून बरोबर किती येतात? शतक. सॉरी 70. शतक नाही 70. आणि 2. 2 कुठे आहे? तर एकक. तर 2 गुणिले किती येणार आहे? 1. बरोबर किती येणार आहे? 2च. आणि 0. 0 कुठे आहे? दशांशमध्ये आहे. म्हणून 0 गुणिले 1/10 केला तरी किती येतोय? 0च येतोय. म्हणून 0.0 येणार आहे. आणि 5. 5चं काय? 5 कुठे आहे? तर शतांशला आहे. म्हणून 5 गुणिले 1 किती येणार आहे? 100. आणि 5/100 आणि बरोबर किती? 0.05. हा काय झाला? हे काय झाले? तर स्थानिक किंमत झाली. या 7ची 70, 2ची 2, 0ची 0 आणि 5ची 0.05. चौथा काय? 3.4. तर हे वाचणार कसं? 3 दशांश चिन्ह 4 असं काय करणार आहेत आपण? वाचणार आहोत. तर 3 कुठे आहे? तर एकक स्थान. म्हणून 3 गुणिले किती? 1 बरोबर किती येणार आहे? 3. म्हणजे 3ची स्थानिक किंमत किती? 3च. आणि 4 कुठे आहे? 4 कुठे आहे? तर दशांशच्या ठिकाणी आहे. म्हणून 4 गुणिले 1/10. म्हणून 4/10 बरोबर किती येतात? 0.4. म्हणजे 4ची स्थानिक किंमत किती आहे? 0.4. प्रश्न 5वा काय आहे? 0.5 आणि 9. तर वाचणार कसं? 0.5 आणि 9 असं हे आपण वाचन करणार आहोत. तर 0ची स्थानिक किंमत एकक आहे. कुठे आहे? एकक स्थानी आहे. तर 0 गुणिले 1 केला तरी किती येतोय? 0च येतोय. म्हणून त्याची किंमत किती असणार आहे? 0च. आणि 5 कुठे आहे? तर दशांशच्या ठिकाणी आहे. म्हणून किती येणार आहे? 5 गुणिले 1/10 येणार. कारण की एकच अंकाच्या पुढे आहे. दशांश चिन्हाच्या पहिल्याच आहे म्हणून 10 घेतोय. बरोबर किती येणार आहे? 5/10 बरोबर किती? 0.5. आणि 9चं कुठे आहे? तर शतांशच्या ठिकाणी आहे. म्हणून 9 गुणिले 1 किती येणार आहे? 100 येणार आहे. आणि 9/100 आणि उत्तर किती येणार आहे? 0.09. म्हणजे 9ची स्थानिक किंमत किती आहे? 0.09. 5ची स्थानिक किंमत 0.5 आणि 0ची 0च. अशा प्रकारे हा आपला सराव संच 38सुद्धा संपलेला आहे. आवडल्यास, शिकवलेले समजल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.